सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस पक्षातर्फे 2 दिवसात एकूण 275 इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्यात। सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे आयोजित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत प्रक्रियेचा मंगळवारी दुसरा दिवस यशस्वीरित्या पार पडला। सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस भवन इथं 22 आणि 23 डिसेंबर रोजी झालेल्या या 2 दिवसीय प्रक्रियेत शहरातील विविध प्रभागांमधून एकूण 275 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। मुलाखतीदरम्यान खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुरवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्यासह उपस्थित नेते मंडळींनी इच्छुक उमेदवारांशी सविस्तर संवाद साधला। जनसेवा, विकास आणि पारदर्शक प्रशासन या काँग्रेसच्या मूलभूत मूल्यांवर आधारित सक्षम, विश्वासार्ह आणि विकासाभिमुख उमेदवार निवडण्याच्या दिशेनं पक्ष ठामपणे पुढे जात असल्याचं या प्रक्रियेतून स्पष्ट झालं। या 2 दिवसांच्या मुलाखतींसाठी इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी काँग्रेस भवन परिसरात उसळली होती। ढोल ताशे, हलग्यांच्या कडकडाटात तसंच फटाक्यांच्या आतषबाजीत अनेक इच्छुक उमेदवार आपल्या समर्थकांसह उत्साहात मुलाखतीसाठी दाखल झाले होते। दुसऱ्या दिवशी शहरातील उर्वरित प्रभागांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यशस्वीरित्या पार पडल्या। यावेळी खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या मुलाखतींसाठी माजी महापौर संजय हेमगड्डी, आरिफ शेख, सुशीला आबुटे, अलका राठोड, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, महाराष्ट्र प्रदेश सेवा दल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष जुबेर कुरेशी, प्रदेश चिटणीस श्रीशैल रणधीरे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, वक्ता सेल जिल्हाध्यक्ष नागनाथ कदम, ब्लॉक अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, हेमा चिंचोळकर, अंबादास गुत्तीकोंडा आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। काँग्रेस 70 ते 80 वर्ष देशामध्ये सत्ता केलेली आहे आणि काँग्रेस हे प्रचंड एक मोठा पक्ष असल्यामुळे काँग्रेस हे कधी संपणार नाही हे मी 100% गवी देतो। आणि इथलेच जो काय काँग्रेसचे नेते होते, काँग्रेसमध्येच होते, त्यांना मोठमोठे शाळा, महाविद्यालय, मेडिकल कॉलेज हे सगळं काँग्रेसने दिले आणि त्यांचे साखर कारखाने, बँका, मेडिकल कॉलेज एक गोत्यात यायला लागले। म्हणून ह्यांनी ईडीच्या पोटी, भीडीच्या पोटी, काही जिल्ह्यामध्ये दादा असू दे, मालक असू दे, ते पळ काढत आहे भारतीय जनता पार्टीमध्ये एक आश्रय घेण्यासाठी। म्हणजे श्रेय त्यांना होतं काँग्रेसचंच आणि काँग्रेस हा कधीच तुम्हाला सांगतो संपणारा पक्ष नाही। काँग्रेसचं सत्ता आज ना उद्या आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पुन्हा उभारी देऊन 100% पुन्हा काँग्रेस उभारणार आहे।